राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात एका दिव्यांग व्यक्तीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून त्यांना व त्यांच्या आईवडिलांना शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे। धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी हे अंध व अपंग आहेत हे माहीत असतानाही आरोपींनी हे कृत्य केले असून एवढेच नव्हे तर आरोपींनी घरातून मोबाईल चोरून नेला आणि त्या मोबाईल मधील फोन पे द्वारे फिर्यादीच्या बँक खात्यातून संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने 22,402 रुपये स्वतःच्या बँक खात्यावर ट्रान्सफर करून आर्थिक फसवणूकही केली आहे। या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अरुणा नाना हिवाळे, पुष्पा नाना हिवाळे, विशाल नाना हिवाळे, सर्वनार दुसरबीड, तालुका सिंदखेड राजा, जिल्हा बुलढाणा आणि अर्चना विष्णू भातसोड, राहणार माळेगाव, तालुका जिल्हा जालना अशा 4 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। याबाबत ज्ञानदेव नामदेव गायकवाड वय 40 वर्ष, राहणार राहुरी कृषी विद्यापीठ, तालुका राहुरी यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार आरोपींवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। ही घटना दिनांक 1 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांच्या राहुरी विद्यापीठ येथील राहत्या घरी घडली। आरोपींनी फिर्यादीच्या घरात अनाधिकाराने प्रवेश केला आणि मुलगी माझ्या ताब्यात द्या असे म्हणून फिर्यादी तसेच त्यांच्या आईवडिलांना शिवीगाळ व दमदाटी करण्यास सुरुवात केली। फिर्यादी हे अंध आणि अपंग आहेत हे माहीत असूनही आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली। त्यानंतर आरोपींनी घराच्या खिडकीत असलेल्या फिर्यादीचा मोबाईल चोरून नेला। त्या मोबाईलच्या फोन पे वरून 22,402 रुपये आरोपी अरुणा हिवाळेच्या खात्यावर ट्रान्सफर करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी फसवणूक। या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गणेश सानप हे करत आहेत। फुलसौंदरसह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।